राजधानी मुंबईच्या दिशेने निघाला मराठ्यांचा जनसागर। जरांगेंची पदयात्रा शिरूरच्या गेवराई शहरात मुक्कामी। 26 जानेवारीला भगवं वादळ मुंबईत धडकणार। सरकार आरक्षणावर सकारात्मक। जरांगेंनी सामंजस्याची भूमिका घेऊन आंदोलन मागे घ्यावं, शिंदे फडणवीसांचं आवाहन। मागासवर्ग आयोगाकडून 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सर्वेक्षण होणार। यंत्रणा सज्ज ठेवा, गावोगावी दवंडी द्या, नोंदी न सापडलेल्या गावात फेर तपासणी करा, मुख्यमंत्री शिंदेंचे बैठकीत निर्देश। आरक्षण याच तारखेला मिळायला हवं असा हट्ट नको। आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। संविधानाचा आदर करायला हवा, अजितदादांची प्रतिक्रिया। तर सरकार म्हणून माझी भूमिका संपली, आता मी आंदोलक म्हणून जरांगेंच्या मोर्चात, बच्चू कडूंची भूमिका। अजितदादा राजकारणात कुठून आले, त्यांना पहिल्यांदा तिकीट कुणी दिलं? अजित पवारांनी वयावरून केलेल्या टीकेवर शरद पवारांचा खोचक सवाल। तर शरद पवार हुकुमशहा, तटकरेंकडून प्रतिज्ञापत्रात उल्लेख। अजित पवार गटाचे सुनील तटकरेंकडून विधानसभाध्यक्षांसमोर प्रतिज्ञापत्र सादर। शरद पवार ठराविक लोकांचंच ऐकत असल्यानं दादांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं। अजित पवार गटातील अनिल पाटलांचं वक्तव्य। तर 2019ला आलेल्या अनिल पाटलांना पक्ष कसा चालतो हे माहिती नाही, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। ईडी सरकारचं हत्यार, सत्तेचा पुरेपूर गैरवापर, ईडीचा धाक दाखवला जातोय। आम्ही कोर्टात जाऊ, महाविकास आघाडीच्या नेत्यांवरील तपास यंत्रणांच्या कारवाईनंतर शरद पवारांचा हल्लाबोल। महाविकास आघाडी सरकार जाऊन 2 वर्ष झाली, पण अद्याप जागा वाटपावर एकमत नाही। यांना खरंच मोदींना हरवायचंय का, याची शंका आहे। युतीवरून प्रकाश आंबेडकरांचा मविया नेत्यांवर निशाणा। 22 आणि 23 जानेवारीला ठाकरे गटाचं नाशिकमध्ये अधिवेशन। काळाराम मंदिरात महापूजा आणि आरती करणार, राऊतांची माहिती। तर ठाकरे गटाची नाशिकमध्ये श्रद्धांजली सभा। कार्यक्रमाकडे कुणी ढुंकूनही बघणार नाही, नितेश राणेंचं टीकास्त्र। उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, स्पीड पोस्टनं ठाकरेंना निमंत्रण मिळाल्याची माहिती। 22 जानेवारीला अयोध्येत जाणार की नाही, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। लवकरच लोकसभा निवडणूक लागेल, मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अंदाज व्यक्त। निर्यात बंदीनंतर कांदा दरात घसरण सुरूच। सोलापूर बाजार समितीत 564 गाड्या कांद्याची आवक, प्रति क्विंटल 1300 रुपयांचा दर। पुण्यात रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो लवकरच धावणार। केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनक कुमार गर्ग यांच्याकडून मार्गाची अंतिम तपासणी सुरू। तपासणीनंतर मेट्रो सेवेला अंतिम मंजुरी मिळणार। 22 जानेवारीला राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी। मुंबई विद्यापीठाच्या 14 परीक्षा लांबणीवर, पुढील परीक्षा 31 जानेवारीला घेतली जाणार। राम मंदिर सोहळ्याचा मोठा उत्साह, संपूर्ण अयोध्या नगरी सजली। राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट। देशभरातून भाविक अयोध्येत दाखल। प्रेझेंटेड बाय